हर खबर की अलग अंदाज, हर खबर की नजर आप तक सबसे तेज। ये है लोक न्यूज, जनता की बुलंद आवाज। नमस्कार। अमळनेर लोकसभेसाठी 85 वर्षावरील वृद्ध व दिव्यांगांनी 4 रोजी 131 जणांनी होम मतदान केले। 23 जणांचे मतदान बाकी राहिले आहे, त्यांच्यासाठी पुन्हा 9 रोजी संधी देण्यात आली आहे। विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांसाठी होम मतदान 4 मे रोजी घेण्यात आले। अमळनेर विधानसभा मतदारसंघात 29 दिव्यांग, 130 वयस्कर असे एकूण 159 मतदार होते। प्रत्येक मतदाराला BLO मार्फत वेळ कळवण्यात आली होती। प्रत्येक मतदाराच्या घरी मतदान केंद्र तयार करण्यात आले। एकूण 10 पथके होती। प्रत्येक पथकात मतदान केंद्र अधिकारी, निरीक्षक, शिपाई, कॅमेरामॅन असे 6 कर्मचारी होते। उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा स्वतः एक पथकात मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेत होते। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही मतदानाच्या वेळी भेट दिली। 23 मतदारांपैकी काही मतदार बाहेरगावी गेलेले होते। 5 जण मयत झाले होते। या ठिकाणी आज पहिला मतदान लीलाबाईंचा झाला, जो आपले एक पत्रकारांचे आई आहे। याचा मला खूप आनंद आहे की आज पहिला मतदान आपले एक ज्येष्ठ नागरिक महिलांच्या नोंदवण्यात आला। आणि आज आणि उद्या या 2 दिवसमध्ये अमळनेरमध्ये घरपोच मतदान ज्या लोकांना मंजूर झालेलं आहे, म्हणजे विशेषतः जो लोक म्हणजे घरातून बाहेर त्यांना पडता येत नाही, त्या ठिकाणी आपण त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे, म्हणून त्यांचे आपण मतदान करून घेतोय। जिल्हाभरात अगर आपण विचार केला तर 2515 लोकांना या सवलत देण्यात आलेली आहे। आणि या सगळे मतदान आपण आज आणि उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार 4 आणि 5 तारीखला आपण नोंदवत आहे। या पूर्ण प्रक्रियामध्ये घरपोच मतदान असल्यामुळे लोकांना फार आनंद होत आहे। आणि मी पण सगळे विधानसभा मतदारसंघाला भेट देतोय, त्या ठिकाणी बघतोय की म्हणजे जो आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्याला एवढा आनंद वाटते की या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग होतो। तसंच मी जवळपास 3.5 लाख लोकांना एक पत्र आतापर्यंत पाठवलं आहे, विशेषतः ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहे, की त्यांनी सगळे लोकांनी मतदानासाठी यावं म्हणून। हा पत्र पण पूर्ण जिल्हाभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला होता। नगरपालिका व ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण वाटप पण करतोय। त्याच्याशिवाय आज वोटर स्लिप आणि वोटर इन्फॉर्मेशन बुकलेट या दोनोच्या पॅम्फलेटचा आज वाटप पण पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे। याचा परिणाम हे राहणार की लोकांना कुठे मतदान करायचं आहे, कधी करायचं आहे, त्याची परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्याला मिळणार। आणि त्याच्या माध्यमातून मला विश्वास आहे की लोक या ऊन असतानाही ते घरातून बाहेर पडतील, सकाळी 7 वाजता बाहेर पडतील आणि मतदान करतील। त्याच्याशिवाय आपले जिल्हास्तरीय जेवढं काम होते ते सगळे आपले मतदान तयारीमध्ये आता ते पूर्ण झालेलं आहे। आणि आपले जो निरीक्षक महोदय आले त्यांनी पण याच्यावर ठप्पा मारलेला आहे। भारत निवडणूक आयोगानं पॉझिटिव्ह रिपोर्ट पण पाठवलेला आहे की आपली तयारी पूर्ण आहे। आज आपले सगळे स्ट्रॉंग रूम मध्ये आपले जो 11 विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये EVM आणि VVPAT मध्ये बॅलेट पेपर चिपकवणे आणि त्याबरोबर VVPAT मध्ये वो जो सिंबल वगैरे असतो त्याची लोडिंगची प्रक्रिया आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे जो काही सूचना आता नवीन जजमेंट प्रमाणे मिळाले त्याप्रमाणे परिपूर्ण गोष्टी करण्यात येत आहे। सगळे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या समक्ष या परिपूर्ण प्रक्रिया होत आहे। CCTVचे अंतर्गत या सगळे रेकॉर्डिंग पण होत आहे। अगदी पारदर्शकताप्रमाणे या पूर्ण प्रक्रिया आपण पार पडतोय। आणि मतदान घेण्यासाठी 13 मे 2024च्या दिवशी मतदार घेण्यासाठी आपली पूर्ण तयारी आहे। माझी सर्वांना फक्त यही विनंती राहील की आपण मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करावा, मत नोंदवावा। सर ईद में होना है।